ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील घोटी गावातील दत्तात्रय सोमनाथ कवटे याचा संशयित मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। दत्तात्रय यांच्या मृत्यूला तब्बल 4 महिने उलटूनही अद्याप कुठलीही न्याय प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला इशारा दिला आहे। न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन करू। न्याय साखळी उपोषण एकमुखी मागण्या। घोटीगावचे सरपंच मनोहर घोडे, समाजसेवक अनंत महादू घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर, कृष्णा घोडे, यशवंत कांबळे, मंगल साळवे, तानाजी साळवे व कवटे कुटुंबातील सदस्यांसह अनेक महिला व ग्रामस्थ साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत। त्यांच्यासोबत विविध आदिवासी संघटनांचा सक्रिय सहभाग आहे। नाव मनोहर नवनाथ घोडे, घोटी ग्रामपंचायत सरपंच। गेल्या आमच्या गावामध्ये 10 दिवसापासून उपोषण चालू आहे। गेल्या सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामध्ये आमचा एक तरुण दत्तात्रय सोमनाथ कवटे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, राहणार घोटी, हे त्या सांगली तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये योगेवाडी येथे सचिन सुरेश साळुंके यांच्याकडे गेल्या 14-15 वर्षापासून पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करत होता आणि या काम करत असताना त्यांचं त्या ठिकाणी हत्या झालेली आहे। या हत्या मागचं कारण आम्हाला पूर्ण ग्रामस्थांना या हत्येवरती संशय आहे आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आम्हाला त्यांनी डिपार्टमेंटनी माहिती दिली नाही किंवा पंचनामाही दाखवलं नाही। त्यामुळे आमची सर्व ग्रामस्थांची व या कवटे परिवार प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन शासनाने या कुटुंबाला व आमच्या गावाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे। CID मार्फत या ठिकाणी भरपूर संघटने भेट देऊन येतात, प्रशासकीय अधिकारी येऊन जातात। त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे, शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला आमच्या गावातल्या या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे। आणि आता आम्ही हे उपोषण न्याय मिळेपर्यंत काय मागे घेणार नाही अशी शासनाला विनंती आहे आमच्या गावाकडून व या कवटे कुटुंबाकडून। धन्यवाद। सागर सोमनाथ कवटे, कैलासवासी दत्तात्रय सोमनाथ कवटे यांचा छोटा भाऊ। तर माझे बंधू, मोठे बंधू हे जिल्हा सांगली, तालुका तासगाव, योगेवाडी या ठिकाणी सचिन सुरेश साळुंके यांच्या पोल्ट्रीवरती गेल्या 13-14 वर्षापासून काम करत होता। तर त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे अचानक मृत्यू झाला तर तर सगळ्यांनी आमच्या गावाने साखळी उपोषणाचा मार्ग धरलेला आहे। तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर हे साखळी उपोषण तीव्र करण्यात येईल। नमस्कार, माझं नाव वामन मुके, मी घोटी ग्रामस्थ। गेली 10 दिवस झाले आमच्या गावामध्ये साखळी उपोषण चाले। या उपोषणाचा मुख्य मुद्दा म्हणजे आमच्या गावातील दत्तात्रय सोमनाथ कवटे ह्या मुलाचा अपघाती मृत्यू सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील गणेशवाडी योगेवाडी येथील योगेश सचिन साळुंके या मालकाच्या घरी गेली 8 ते 9 वर्षे आमचा दत्तात्रय हा तिथे काम करत होता आणि त्याचा तिथे अपघाती मृत्यू झालेला आहे। तिथे आम्ही ज्या वेळेस अपघात नसून तो आम्हाला वाटतंय हा संशयित घातपात करून आणि अवयवांची तस्करी करावी अशा पद्धतीचा मृत्यू
आमच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेला आहे। आणि ज्यावेळेस आम्ही तासगाव येथे काही सखोल गोष्टी पुरावे मागण्यासाठी तासगाव पोलीस स्टेशन येथे आमचे ग्रामस्थ गेले असताना तेथील पोलीस प्रशासनाने आम्हाला उडोउडवीची उत्तरं दिली। आम्हाला वरच्या आवाजामध्ये त्यांनी आवाज चढवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पंचनामा दाखवा, आम्हाला PM रिपोर्ट दाखवा, तर त्यांनी अशी कुठल्याही प्रकारचा आम्हाला पुरावे तिथे दिले नाही। आणि मग आम्ही तिथून परत आमच्या गावी परतलो आणि नंतर मग आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेऊन आम्ही कुटुंबाशी चर्चा करून आणि आम्ही आमच्या दत्तूला न्याय मिळण्यासाठी साखळी उपोषण चालू केलेलं आहे। आणि गेली 10 दिवस झाले आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार येऊन गेले, इतर प्रशासक लोक येऊन गेली, यांनी आम्हाला आश्वासन दिलेले, परंतु जोपर्यंत या कुटुंबाला आणि आमच्या गावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण मागे घेणार नाही। आणि अजूनपर्यंत आपल्या तालुक्याचे तहसीलदार आमची अपेक्षा आहे ग्रामस्थांची की आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांनी इथे येऊन आम्ही घटनास्थळी आमच्या गावात येऊन आमच्या गावाची चौकशी करून कशा पद्धतीची घटना झालेली आहे ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे aklgavkari@gmail.com।